संकेत गोरे पंथाच्या उत्कृष्ट चेंडू आहे. डाव बाजूला मारा करतोय संकेत. गोरे धावसंख्या होते 3 आणि हुक करून मारलेला चेंडू चौकार जातो की पाहिजे. 2 धावा. पुन्हा एकदा 9 चेंडू आहे. एकदा पळून काढले दुसरी सुद्धा पळून काढलेले आहे. 2 धावा पळून काढतोय. धाव संख्या 3 ने वाढते. 10 धावा. पुढचा चेंडू संकेत गोरे. हॅलो उत्कृष्ट गोलंदाजी या चेंडूवरती हो तोच संकेत गोरे. आणि पाहिजे झेल होतो का आणि झेल सुटलेला आहे. झेल तो सोडतोय तिथे संकेत गोरे. आता मात्र प्रथमच सिद्धेश गुरव खेळतोय आणि आउट. फलंदाज बाद होणार नक्कीच आणि फलंदाज बाद होणार. पॉइंटला तर चौकार मारणार नक्कीच आणि लेग साइडलाच खेळतोय. ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू हा लेगला वळवण्याचा प्रयत्न करतो पल्लव आगरे. जर षटकाराचा बादशाह म्हणतात पाहिजे. षटकार मारतो की चौकार पहिल्या चेंडूवरती. वाटतो तो बघतोय की पॉइंटच्या दिशेने मारायचा त्याचा प्रयत्न असणार. प्रशांत तांबे स्लो गोलंदाजी. बरोबर उत्कृष्ट गोलंदाजी पल्लवसाठी. पल्लव प्रयत्न होता त्याला वाटत शेवटच्या क्षणी ते तांबे यांनी. पुढचा चेंडू पंथाच्या डाव्या बाजूला. आता मात्र पुन्हा एकदा तोच चेंडू तोच आणि हा चेंडू एकदम बघून मारण्यासारखं दिलेला आहे. 2 धावा मिळतोय. पल्लव आपलं खातं खोलत आणि झेल सोडलेला आहे आणि चौकार जातोय आणि पल्लवने मारलेला हा चौकार नव्हता झेल होता. पल्लवला वाटतंय की मी चौकार मारला मात्र झेल. तन्मय गव्हाणकर स्ट्राईकला. वाईट चेंडू होता नक्की. तन्मय गव्हाणकर पुलटा चेंडू वाईट चेंडू आहे. पुन्हा एकदा वाईट. तन्मय वाईट चेंडू सलग 3 वाईट टाकलेले आहे. त्याच्या दिशेने हुक करून मारतोय. 2 धावा. पुन्हा एकदा लेगला मारायचा प्रयत्न होतोय. सांगितलं होतं की लेगला मारणार. एकदा मिळतं. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. एक सुद्धा फटका तो गव्हाणकर. पुन्हा एकदा पुढचा चेंडू होता. खरोखर अतिशय सुंदर चेंडू होता तन्मयसाठी. हा मिडविकेटच्या दिशेने सीमा पार झाला असता मात्र तो काही मारू शकला नाही. हा मला वाटतं षटकार जाणार कारण चौकार पल्लवने लांजात हा खेळाडू वाईट चेंडू आहे. बॉलिंग फिल्डिंग आणि बॅटिंग थर्ड स्लिप मधून काढलेला चेंडू. एक धाव मिळते. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली. तिसरी धाव घेतली का पाहिजे आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण. चौथी घेतली का पाहिजे आणि 3 धाव पूर्ण होत आहेत. तांबे
षटकार जातोय की चौकार जातोय? षटकार, रिव्हर्सिव षटकार पल्लव आगरे यांच्या बॅटमधून. असा मला षटकार तांबे प्रॅक्टिस करायला मिळते माहिती. पल्लव आगरे. काम बसला. आणि हा रिव्हर्स शॉट मारलेला आहे, जातोय. षटकार सीमारेषा पार. षटकार 6 धावांसाठी अतिशय सुंदर रिव्हर्स शॉट मारलेला आहे पल्लवच्या बॅट मधून. लायसन मुक्ती राहिली ना. उजव्या बाजूने मारा करताना अतिशय सुंदर चेंडू पुन्हा एकदा. आईच्या हा स्लो चेंडू टाकलेला आहे. चेंडू दुसरा धक्का. पल्लव माघारी परततोय आणि त्याची जागा घेण्यासाठी जातोय तो सिद्धेश आंबरे. बाजूने मारा करणार 10 पावलांचा रन घेऊन अनिल स्ट्राईकला आहे तो तन्मय. तेव्हा कशी खेळी करणार. हा चेंडू सुटला आणि चेंडू क्लीन गोल. तन्मयच्या रूपात धक्का बसतोय. अतिशय सुंदर टाकला. पहिल्या चेंडूवरती घेतले विकेट तन्मयच्या रूपात आणि त्याची जागा घेण्यासाठी गेलाय. पुढील चेंडू पंचाच्या डाव्या बाजून. हा चेंडू सुटलाय मात्र आणि चेंडू पाहूया झेल होते का आणि झेल बाद. दुसरा धक्का अक्षयच्या रूपात. सलग 2 चेंडूवरती एएनजी या संघाला अतिशय सुंदर तटवलेला होता चेंडू, पण क्षेत्ररक्षक तैनात आणि त्याच क्षेत्ररक्षकाने झेल. विश्वासाला पुढील चेंडू धाव घेतले. हा चेंडू सुटला आणि पाहूया अतिशय सुंदर चेंडू सुटला आणि हा सुद्धा मला वाटतं रन आउट होणार. तिसरा धक्का या षटकातील. त्यानं 1-2 फटके मारतो तर डायरेक्ट गेला असते. खराब फलंदाजी. सुंदर चेंडू अपील होते पाहूया. पंचांचा इशारा नॉट आउट बसणार. परंतु मला वाटतं आणि एकही धाव नाही या ओव्हरमध्ये. अतिशय सुंदर गोलंदाजी केली अनिलने आपल्या संघासाठी. धावसंख्या आत्ताची सुद्धा विकेट धावचीत होतोय. 4 विकेट या ओव्हरमध्ये गेल्या आणि धावसंख्या थांबली होती. अनिल डांबरे मॅन फ्रॉम रावारी उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली आहे. 1 ओव्हरला 4 विकेट घेऊन मिडन विकेट टाकलेली आहे संघाने. आता बघूया चला या स्कोरचा पाठलाग करताना किती ओव्हर मध्ये हा स्कोर मारता येते. किती करायचंय? 49 स्कोर करायचे काय? चालू असणारा सामना एएनजी वर्सेस नवी मुंबईकर. एएनजी संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारून नवी मुंबईकर या संघासाठी 48 धावांचं चला मी मुंबईकर या संघाकडून सलामीचे फलंदाज मैदानात प्रथमेश आणि चिंट्या. पल्लव आग्रे मॅन फ्रॉम रावारी. अपील देऊन खेळायचं ना तर 50 ओव्हरला जर 311 म्हणजे मोठा झाला. 13 पावलांचा रनअप घेऊन
पल्लव आणि 48 धावांची गरज. धावपुरा फलंदाज स्ट्राईकला. मकरन पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पल्लवनी रनअप घेतलाय. हा चेंडू सुटलाय. पाहूया हा चेंडू मला वाटतं जातोय निर्धाव. पाहूया या चेंडूवरती किती धावा निघणार. हा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. चेंडू सुटलाय. हा सुद्धा निर्धाव चेंडू, परंतु बाईकच्या स्वरूपात एक धाव तर नक्कीच मिळते. संघाचं खातं खुलते एका धावेने. चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पल्लवनी रनअप घेतला. हा चेंडू सुटला. पहिल्या सुंदररित्या पटवलेला चेंडू आणि जाणार सीमारेष. पहिल्या पुढील चेंडू पल्लव याचा आणि हा चेंडू सुटला. अतिशय सुंदर चेंडू होता. गचाळ क्षेत्ररक्षक. यष्टीरक्षकाला पण चेंडू मिळाला नाही. चला पुढील चेंडू प्रथम स्ट्राईकला. हा सुंदर पटवलेला चेंडू, परंतु पहिल्या पंचांचा इशारा. अरे अरे बंटी आणि कॅच सोडलेली आहे आणि 2 रन. 7 रनची आवश्यकता. तर लाईट पण गेलेली आहे मित्रांनो. चार्जिंगच्या डेकवरती आता तिकडे अनाउन्समेंटचं करतायत. तोपर्यंत आपण इकडे कॉमेंट्री करूया. पल्लव वगैरे बॉलिंग करत आहेत आणि चांगला असा शॉट मारलेला आहे. बघूया 6 होतो का कॅच होतो. आणि की अशा प्रकारे 3 कॅची सोडलेल्या आहेत तिकडे आणि 3 पण कॅची सोडल्याच्या नंतर बाउंड्री गेलेल्या आहेत. आता जर फिल्डरच फिल्डिंग करत नसेल तर मग बॉलर काय करणार. त्याच्यामुळे हा संघ पराजयाच्या दिशेने आता वाटचाल करत आहेत. कारण मित्रांनो बॉलर जेव्हा चांगले बॉल टाकत असतो तेव्हा बाकीच्या 10 फिल्डरने पण चांगल्या प्रकारची फिल्डिंग कॅच वगैरे पकडण्याची गरज असते. तरी आता बघूया 2 रन पाहिजे असतील. हो आणि LBW आउट नसल्यामुळे हा 1 रन आहे. 12 चेंडू आणि 2 धावांची गरज. चांगला चेंडू टाकलेला आहे. वाईट बॉल. सिद्धेश आंबरे. आणि आता 1 रनची आवश्यकता.
आणि मी मुंबईकर संघ विजयी झालेला आहे.